शिवसेना विधानसभेच्या 82 जागा लढवणार। दुसरी यादी आजच येणार असून 20 ते 22 उमेदवारांची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। काटोल विधानसभेच्या जागेचा तिढा सुटला। सलील देशमुख निवडणूक लढण्यावरती ठाम असल्यानं अनिल देशमुखांची माघार। उद्या सलील देशमुख दाखल करणार उमेदवारी अर्ज। ज्योती मेटेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे आणि काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद। ठाकरेंनी 4 ते 5 जागांवर चर्चा न करता एबी फॉर्म वाटल्याचा काँग्रेसचा आरोप। डझनभर जागांवर चांगले पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता। आमदार सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट। माहीम दादर मतदारसंघातून अमित ठाकरेंना पाठिंब्यावर चर्चा। महायुती उतराई होणार का, याकडे लक्ष। महायुतीच्या जागा वाटपावरून रिपाई नाराज। धारावी चेंबूरची जागा आरपीआयला द्या, रामदास आठवलेंची मागणी। अणुशक्तीनगरमध्ये सना मलिकांविरोधात शरद पवार पक्षाकडून फहाद अहमद रिंगणात। फहाद अभिनेत्री स्वरा भास्करचे पती। परळीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी। पवारांनी मराठा कार्ड खेळल्याची चर्चा। मनसेचे अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। राज ठाकरेही उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलंय। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत। आरोप प्रत्यारोप होत आहेत। अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचं राजकीय वैर आहे, पण वैयक्तिक दुश्मनी नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे। आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही, पण देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रुत्व करण्याचं काम सुरू झालंय, असा आरोप मात्र संजय राऊत यांनी केला। यावर वैयक्तिक दुश्मनीसाठी जर पुरस्कार असेल तर तो उद्धव ठाकरे यांना मिळेल, असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय। पण भारतीय जनता पक्षाच्या हातात, विशेषतः फडणवीसांच्या हातात, महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये मोदी शहांच्या हातात सूत्र गेल्यापासून राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेले। आम्ही असं मानतो की राजकीय वैर आहे ते राजकारणात ठेवलं पाहिजे। तो विचारांचा लढा आहे। व्यक्तिगत दुश्मनी करू नये आणि त्यासाठी राजकारण्यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नयेत। भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने हे करत आहे। फडणवीस जरूर आमचे राजकीय शत्रू आहे, पण मी त्यांच्याकडे व्यक्तिगत दुश्मन म्हणून पाहत नाही। व्यक्तिगत दुश्मनी करण्याचा अगर पुरस्कार कोणाला द्यायचा असेल तर त्याचा प्रमुख मानकरी हा उद्धव ठाकरे आहे। संजय राजाराम राऊतनी हे वक्तव्य देत असताना जरा माझ्या बाजूला उभं केलं असतं तर मला विश्वास आहे कधी हे व्यक्तिगत दुश्मनीचा विषय पण काढला नसता। राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, राणे साहेबांचं राहतं घर जिथे त्यांचे नातवंड राहतात ते घर तोडायला सांगणं, कारण का व्यक्तिगत दुश्मनी काढण्याचा जेव्हा जेव्हा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लिहिला जाईल तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेचं नाव 1 क्रमांकावर घेतलं जाईल, एवढा मी अनुभवाने सांगतो। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली, तर 1.5 लाख मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे। मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आले की सगळं संपलं। भाजपच्या उमेदवाराला 5,000 सुद्धा मतं मिळत नाहीत, असा टोला उत्तम जानकर यांनी लगावला। तर महायुतीकडून अद्याप माळशिरसचा उमेदवार जाहीर झालेला नाही, त्यामुळे महायुती उत्तम जानकर यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी देते हे पाहणं महत्त्वाचं आहे।
माळशिरस मतदारसंघामध्ये तर विक्रम होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीचं मतदान होणार आहे. लोकसभेला लोक दबून होते, आत्ता मात्र लोक सुसाटपणानं सर्वांगानं असे मोकळे झालेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच 1,70,000च्या आसपास माझा विजय त्या ठिकाणी होईल हे तुम्हाला खात्रीलायक मी सांगतो. बापू 4 तारखेला उमेदवारी काढून घेतील आणि लढले बापू तर बापूची अवस्था या तालुक्यामध्ये जशी भारतीय जनता पार्टीची आहे तशीच त्याही तालुक्यामध्ये एकनाथ शिंदेंची अवस्था होणार आहे. आणि माझं म्हणणं हाताने इज्जत घालवू नये. मिळालेलं जे धन आहे, धाबाड आहे, ते आयुष करावी, नोटावरती लोळावं, आराम करावा, आयुष आराम करावा आणि अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये भाग घेणं आणि गद्दार निवडून येणं ही काही जनतेला पटणारी गोष्ट नाही आणि त्यामुळं बापू या निवडणुकीमध्ये नसणार आहे पक्का. थोडक्यात ही निवडणूक फारच चुरशीची होणार आहे. तिकडे सुजय विखे यांच्या जाहीर सभेत बोलताना थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या वसंतराव देशमुख यांना अखेर अटक झाली. पण त्यांच्या अटकेनंतरही अहमदनगरमधलं राजकारण काही थांबत नाही किंवा जरा गार शांत होत नाही आहे. रविवारी पुन्हा एकदा विखे आणि थोरात आमने सामने आले. हे प्रकरण आणखीन पेटल्याचंच पाहायला मिळत आहे. अरे तुला सुद्धा प्रश्न आहे. अरे तुला सुद्धा प्रश्न आहे. नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. सुजय विखेंच्या सभेतील वसंतराव देशमुखांच्या विधानामुळे विखे आणि थोरातांमधील जुन्या संघर्षाला नव्यानं धार मिळाली. बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक झाली. एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देत असतानाच जयश्री थोरातांनी सुद्धा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या अब्रूची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करा असं म्हणत विखे आणि पोलिसांवर निशाणा साधला. आंदोलन करण्याची वेळ जी आहे ती त्यांनीच आणवली होती आणि आता उलट माझ्यावरतीच गुन्हा दाखल करतात ते. म्हणजे मी इथे न्याय मागायला गेली होती. न्याय मागण्यासाठी माझे सर्व माता भगिनी माझ्या बरोबर होते. डॉक्टर सुधीरजी तांबे होते, दुर्गाताई होत्या, इंद्रजी काका होते, हे सर्वजण होते. तुम्ही सगळ्यांचे नाव गुन्ह्यामध्ये घेताय. अरे तुम्हाला त्यांना खरंच लाज वाटली पाहिजे की कुठं महाराष्ट्र घेऊन जाताय. सुजय यांच्या सभेतील देशमुखांच्या विधानानंतर बाळासाहेब थोरातांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. संगमनेर तालुक्यातील अनेक गावात विखे पाटलांना पाय ठेवू देणार नाही असा इशाराच काँग्रेसनं दिला. याला विखे पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत संगमनेर तालुका कुणाच्या बापाची इस्टेट नसल्याचा पलटवार केला. इतकंच नव्हे तर गाड्यांच्या तोडफोडीमुळे थोरातांचा चेहराही समोर आल्याचा हल्ला विखेंनी केला. ज्या गतीनं ही सगळी घटनाक्रम जर तुम्ही पाहिला अतिशय सुनियोजित होता. एक तर डॉक्टर सुजयवर प्राणघातक हल्ला करायची योजना होती. आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना मारहाण झाली. आमच्या महिला भगिनींना गाडीत उतरून मारहाण झाली. गाड्यांच्या काचा फोडल्या. मला वाटतं राज्यामध्ये अशी दहशत कुठं पाहायला मिळणार नाही तुम्हाला. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जयश्री थोरातांविरोधातही जमावबंदी प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या या कारवाईनंतर बाळासाहेब थोरात चांगलेच संतप्त झालेत. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करत असल्याचा घणाघात थोरातांनी केला. त्या मुलीला न्याय द्यायचा, त्या मुलीवरच गुन्हे दाखल होत आहेत, ही किती आश्चर्यकारक गोष्टी आहे. हे जे दिसतंय, जिला न्याय द्यायचा तिच्यावर गुन्हा दाखल करताय तुम्ही. कसला गुन्हा दाखल केला तिच्यावर असं हे जर पाहिल्यानंतर जमाबंदी लागू असताना गर्दी जमवली. ठीक आहे, आता ते आम्ही सामोरं कसल्याही गुन्ह्याला कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी आमची आहे. लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाल्यापासून विखे आणि थोरातांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतंय. त्यात आता सुजय विखेंच्या सभेतील देशमुखांच्या विधानामुळे या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचंच काम केलंय. त्यामुळे आता केवळ थोरातच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीकडूनच या विधानाचा निषेध केला जातोय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.